श्रीरामपूर येथील एका 52 वर्षीय इसमाला काही तरुणांनी गळ्याला कोयता लावून त्याचे गळ्यातील सोन्याची चैन तसेच हातातील अंगठ्या हिसकावून नेली असल्याची घटना उघडकीस आली होती आणि त्या घटनेअनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आला होता। घटनेची माहिती अशी की श्रीरामपूर कवडीपूर येथील अरुण निवृत्ती पाईकराव हे त्यांचा मित्र वसंता कुदळे यांच्याबरोबर त्यांचे ओळखीच्या 2 मुलींना घेऊन फिर्यादी अरुण पाईकराव यांच्या शेतामध्ये फेरफटका मारण्याकरिता गेले होते। मुली गेल्यानंतर घरी वापस येत असताना कवडीपूर शिवारातील बावणे यांचे शेताजवळील रोडवर रस्त्याच्या कडेला लपून बसलेल्या रुमालाने तोंड बांधून असलेल्या काही अनोळखी 20 ते 25 वयोगटातील तरुणांनी फिर्यादी यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करून त्यापैकी एका तरुणाने फिर्यादी याचे गळ्यावर कोयता लावून गळ्यातील 2 सोन्याच्या चैनी आणि बोटांमधील 3 अंगठ्या वजन 7.5 तोळे किंमत अंदाजे 2.5 लाख रुपये हिसकावून घेतल्या व ते तरुण तेथून फरार झाले। पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून यामध्ये सहभागी देवाशीष संतोष गुंडोळे वय 19 वर्ष, दुर्गेश राम भंडारी वय 20 वर्ष, आदित्य विजय जाधव वय 20 वर्ष, गौरव उर्फ चिंटू अंबादास गाढवे वय 21 वर्ष, संतोष उर्फ कालू संजय जाधव वय 19 वर्ष, सर्व राहणार तुकाराम बापू वॉर्ड पुसद यांना ताब्यात घेतले। संशयातून ताब्यात घेतलेल्या या तरुणांना खाकी वर्दीचा धाक दाखवताच यांनी सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली। महत्त्वाची बाब म्हणजे फिर्यादीबाबत या तरुणांना माहिती कोणी दिली असा प्रश्न पोलिसांनी केला असता घटनेच्या सुरुवातीला फिर्यादीबरोबर ज्या 2 मुली आल्या होत्या त्यापैकीच एका अल्पवयीन मुलीने या संपूर्ण प्रकरणाबाबत या तरुणांना माहिती दिली असल्याची घटना समोर आली। सदर आरोपींकडून चोरी करण्यात आलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी मुलांना विद्यमान न्यायालयात हजर केले असता सुरुवातीला पोलीस कस्टडी रिमांड व त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये या आरोपींची रवानगी करण्यात आलेली आहे व अल्पवयीन मुलीला बाल न्याय मंडळ यवतमाळ येथे रवानगी करण्यात आलेली आहे। गुन्ह्यातील आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल व कोयता सुद्धा पोलिसांमार्फत जप्त करण्यात आलेला आहे।